ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। सातपुड्याच्या दुर्गम भागात बनावट पदवी व प्रमाणपत्रांच्या आधारे रुग्णांवर उपचार करणाऱ्या 2 बोगस डॉक्टरांवर धडगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। धडगाव शहर व काकडदा गावात छापे टाकून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करत हजारो रुपयांचा औषध साठा जप्त केलाय। या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा यांनी फिर्याद दिली आहे। पहिली कारवाई काकडदा इथं करण्यात आली। तपसकुमार लक्ष्मण सरकार, राहणार पश्चिम बंगाल, हा कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याचं आढळून आले। त्याच्याकडून 58,546 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली आहेत। दुसरी कारवाई धडगाव शहरातील डीडीसी बँकेसमोर करण्यात आली। इथं कांतीलाल सुरेश सोनवणे हा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे क्लिनिक चालवत असल्याचं निदर्शनास आलं। त्याच्याकडून 11,551 रुपयांचे वैद्यकीय साहित्य हस्तगत करण्यात आले। या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता व वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील संबंधित कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सातपुड्यातील दुर्गम भागात अशा प्रकारे बेकायदेशीर उपचार सुरू असल्यानं आरोग्य यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झालाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.